महाकुंभ मेळ्यातल्या दुर्घटनेवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर दोन्ही सदनात चर्चा सुरू. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात गेल्या वर्षीचेच मुद्दे असल्याची लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका. मेक इन इंडिया संकल्पनाही अयशस्वी ठरल्याचं केलं वक्तव्य. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि किरेन रिजिजू यांच्याकडून खंडन. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला मतमोजणी. वर्ष 2025-26च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी एकंदर 23,778 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. अमृत स्थानक योजनेअंतर्गत राज्यात 132 स्थानकांचा होत आहे विकास. 2014 पासून राज्यात 2000 किलोमीटरहून अधिक लांबीचे नवे रेल्वेमार्ग बांधले गेल्याची ही माहिती. मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातल्या प्रमुख योजनांचा आढावा. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे दिले निर्देश. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. आणि त्रिवेणी या अल्बमसाठी भारतीय वंशाच्या अमेरिकी संगीतकार चंद्रिका टंडन ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित. केंड्रिक लमारसह शकीरा आणि लेडी गागा ग्रॅमी पुरस्कारांचे